माता न तू वैरिणी या उक्तीची प्रचिती देणारी हृदय पिळवटून टाकणारी घटना रत्नागिरी तालुक्यात घडलीय। स्वतःच्या कुशीत वाढविलेल्या अवघ्या 8 महिन्यांच्या निरागस लेकराला एका आईने क्रूरपणे संपवल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडालीय। मिळालेल्या माहितीनुसार कारवांचीवाडी पारसनगर येथे राहणाऱ्या शाहीन आसिली नाईक वय 35 मूळ राहणार अलोरे चिपळूण या महिलेने बुधवारी 24 सप्टेंबर सायंकाळी आपल्या लहान मुलीच्या हुरे नासिफ नाईक वय 8 महिने तोंडात बोळा कोंबून गुदमरवून हत्या केलीय। मुलगी सतत रडत होती आणि या कारणावरून तिने बुधवारी संध्याकाळी मुलीच्या तोंडात बोळा कोंबून तिचा जीव घेतल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय। यावेळी तिचा पती परदेशात कामानिमित्त असल्याने ती माहेरी वास्तव्यास होती। याआधीच या दाम्पत्याला 4 वर्षांची एक मुलगी आहे। महिलेवर काही काळापासून मानसिक आजाराचे उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले। घटनेच्या वेळी तिची बहीण घराबाहेर गेली होती। शेजारी व नातेवाईक घरी आल्यावर ही अमानुष घटना उघडकीस आली। तत्काळ बाळाला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी पाटील घटनास्थळी दाखल झाल्या। पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये। तसंच या घटनेनं रत्नागिरी शहर देखील हादरून गेले। ब्युरो रिपोर्ट 24 न्यूज रत्नागिरी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।